नमस्कार, मी ज्ञानदा कदम. क्विक हिल प्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय बँक ऑफ महाराष्ट्र, चंदुकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि चितळे उद्योग समूहात आपल्या सर्वांचं स्वागत. दैनिक लोकसत्ताचे संपादक आणि लेखक गिरीश कुबेर सर आजचे आपले कट्ट्याचे पाहुणे आहेत. सध्या जगभरात एकाच गोष्टीची चर्चा होतीये, रशिया आणि युक्रेन युद्धाची. या युद्धामुळे जग चिंतेत आहे. अणुयुद्धाची भीती व्यक्त होतीये. संपूर्ण युरोप सध्या जीव मुठीत घेऊन जगतोय. आपले अनेक विद्यार्थी, नागरिक सुद्धा युक्रेनमध्ये अडकून पडलेत. त्यामुळे थोडक्यात हे युद्ध जगातल्या अनेकांवरती प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या परिणाम करते. आणि म्हणूनच जिओपॉलिटिकल परिस्थितीचं अगदी अचूक विश्लेषण करणारे गिरीश कुबेर सर यांच्याशी आजच्या कट्ट्यावरची चर्चा आणि संवाद महत्त्वाचा आहे. परखड आणि स्पष्ट मतं मांडण्यासाठी ते ओळखले जातात. आपल्यापैकी अनेकांना आंतरराष्ट्रीय पातळीवरचं तेलाचं जरासं क्लिष्ट असलेलं अर्थकारण आणि राजकारण त्यांनी त्यांच्या लिखाणातनं फार सोपं करून सांगितलंय. तसंच त्यांनी लिहिलेलं महासत्तेच्या इतिहासाचं अस्वस्थ वर्तमान हे पुतीन यांच्या व्यक्तिमत्वाचा आढावा घेणारं पुस्तक चाललं की पुतीन हुकुमशहासारखे का वागतात या प्रश्नाचं उत्तर शोधणं जरा सोपं बनतं. आंतरराष्ट्रीय संबंध, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय नेते यांच्याविषयी कुबेर सरांचा विशेष अभ्यास आणि लिखाण आहे. या युद्धाचे दोन प्रमुख चेहरे आहेत, रशियाचे व्लादिमीर पुतीन आणि युक्रेनचे व्लादिमीर झेलेन्स्की. पुतीन यांच्या आक्रमक बाण्यामुळे त्यांची तुलना सध्या थेट हिटलरशी केली जाते. पुतीन यांनी सगळ्या जगाविरोधात जात या युद्धाची हिंमत कशी दाखवली, का दाखवली? पुतीन आपले राजकीय डावपेच कसे आखतात? रशिया आणि युक्रेनच्या नात्याचा इतिहास नेमका काय आहे? या युद्धाच्या कथा जगाचा इतिहास भूगोल बदलून टाकतील का? आणि आजच्या युद्धातनं तिसऱ्या महायुद्धाची कथा लिहिली जाईल का? या सगळ्या मुद्द्यांवरती आपण कुबेर सरांना प्रश्न विचारून त्यांना बोलतं करूया. सर नमस्कार, आपलं मनापासून स्वागत आहे. गिरीश, पुतीन पुस्तक आलं त्याला आता माझ्या मते 5-7 वर्ष, 2017 5 वर्ष ऑलमोस्ट झाली. त्यावेळेला खरं तर पुतीन आज जे दिसत आहेत तसे काही ते दिसत नव्हते असं मी म्हणेन. पुतीन यांच्याबद्दल पुस्तक लिहावं असं त्यावेळेला का वाटलं होतं? पुतीन यांच्या व्यक्तिमत्वाचे असे कोणते पैलू म्हणूया आपण त्यावेळेला जाणवले होते किंवा भावले होते किंवा भावले नव्हते ज्याच्यामुळं ते पुस्तक लिहिलं? हा खरं तर पहिला प्रश्न, ज्याच्यातून मला असं वाटतं की आत्ताची जी परिस्थिती आहे आणि सगळ्या जगाला युद्धाच्या तोंडापाशी नेऊन ठेवले पुतीन यांनी, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा शोध घेताना त्याचा उपयोग होईल. पहिले म्हणजे सुरुवातीलाच तुम्हा सगळ्यांचे आभार मानतो, कारण हल्ली मराठीमध्ये कशी परंपरा झालेली आहे की एका माध्यमातल्या लोकांनी दुसऱ्या माध्यमातल्या कुणाला बोलवायचं नाही किंवा त्याच्याविषयी बरं वाईट झालं तरच काही छापायचं, एरवी काही छापायचं नाही. त्यामुळे अशासारख्या चर्चेच्या कार्यक्रमाला बोलवलं याबद्दल मनापासून धन्यवाद. 2017 साली ते मी लिहिलं. त्याच्यात 2 किस्से, म्हणजे एक किस्सा आणि एक घटना थेट संबंध आहे. त्याच्या आधीपासून मी तेलावरती काम करत होतो आणि त्याच्यात 2-3 ज्याला हल्ली तो वारंवार माध्यमातून शब्द वापरला जातो, ओलिगार्क, तेल सम्राट, खाजगी उद्योगपती पण सरकारी मदत घेऊन तयार झालेले. तर त्यांचे असे तपशील सारखे येत गेले आणि ते सगळे रशियातले होते. आणि झालं असं, या सगळ्याचं ते तेलावरची पाठोपाठ येत गेली आणि मग मध्यंतरी एका याच विषयाच्या चर्चा संदर्भात मी ह्याला टर्कीला गेलेलो होतो आणि इस्तंबूलला 3-4 दिवसाचा तो मोठा कार्यक्रम होता. तेलविषयक कंपन्यांचे प्रमुख होते. तर तिथला जो यजमान होता ना, त्याला ते तेलविषयक प्रेम माझं माहिती होतं. मग त्याने एक दिवस संध्याकाळी काही गप्पा अशा ठरवल्या आणि ते गप्पा मारणारे होते ना, तिथे खरं एक वेगळाच प्रकार घडला. त्यांना इंग्रजी येत नव्हतं आणि फक्त रशियन भाषा येत होती. तो मध्यस्थ दुभाषा वगैरे वगैरे होता. तर त्यांनी मध्येच मला असं सांगितलं की ते रशियन पण नाही आहेत, ते चेचेन आहेत. तर मी असं एकदम असा जो काय सुखद धक्का बसायचा असतो तो असा बसला आणि ते सगळं सांगत होते की पुतीनने असं केलं, तसं केलं, आम्ही इथे का राहायला आलो. ते सगळे स्थलांतरित होते आणि पुतीन यांच्या विरोधात ज्या काही राजकीय घडामोडी घडत आहेत त्याचा एक समर्थक गट आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करतो. ते चेचेन गटाचे हे 2-3 नेते होते आणि ती सगळी त्यांनी म्हणजे ठरलं तर अर्धा पाऊण तास, मग ते 12:30-1 पर्यंत ते सगळं सांगत होते आणि ते थरारकच होतं सगळं ते. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी इकडे आलो मी. म्हटलं आपण टचमध्ये संपर्कात राहूया, ईमेल आणि अमुक तमुक असं सगळं झालं. आणि इथे आल्यानंतर एक दिवस
सुट्टी होती रविवार वगैरे, आणि सोमवारी ऑफिसमध्ये गेलो आणि त्यांना म्हटलं आता त्याची माहिती घेऊया जरा, आणखी कसं काय चाललंय वगैरे वगैरे विचारूया. तर मेलला काही उत्तरच नाही. मग तो यजमान होता ना, त्याला गाठला. अरे म्हटलं हे असं असं म्हणाले होते आपण संपर्कात राहू, पण आता काहीच त्यांच्याकडनं काही प्रतिसादच येत नाही. तर सगळे मारले गेले. सगळे मारले गेले त्यातले. आणि म्हटलं हे म्हणजे हल्लीचा चांगला शब्द वापरायचा फारच भारी आहे हे सगळं प्रकरण ते. आणि त्याच्यातनं त्याविषयी माहिती घेत गेलो आणि आंतरराष्ट्रीय तेल विषय आणि हे सगळे असले उद्योग, आणि तो ऐवज म्हटलं आपण मांडायला हवा. कारण पुतीन मला जाणवलं असतं की त्याच्याविषयी जेवढं वाचतो त्यांच्याविषयी त्याच्यातनं एक मुद्दा सलग समोर येतो आहे, तो असा की ती व्यक्ती नाही आहे, म्हणजे ती एक प्रवृत्ती आहे. म्हणजे असं की त्यांनी जे स्वतःचं प्रारूप तयार केलं आहे ना, तेच लोकप्रिय आहे. म्हणजे ते लोकप्रिय झालं आहे आता. म्हणजे निवडणुकीच्या मार्गाने सत्तेवर यायचं आणि नंतर लोकशाही संदर्भातले सगळे जे काही बिळं असतात ती बुजवून टाकायची. आणि आपण दोर चढून वर यायचं आणि नंतर तोडून टाकायचं. आता आणि ते अनेकांनी प्रतिरूप स्वीकारले ना. एर्दोगान असतील टर्कीचे, किंवा हंगेरीचे ओबान असतील, आणि अनेक नेते अशा पद्धतीनं वागू लागलेले आहेत. आणि म्हणून मग ती कथा म्हटलं सांगायला हवी, आणि त्याच्यातनं त्या पुस्तकाचा जन्म झाला. नाही, आता हे युद्ध सुरू आहे तर आपल्याकडं पहिली सगळ्यांचीच भावना जी आहे ती ज्या पद्धतीनं युक्रेनवर आक्रमण झालं, ज्या पद्धतीनं आज तिथं शहरच्या शहरं बेचिराग करण्याचं सत्र सुरू झालेलं आहे. मध्येच आता एक गट असा सक्रिय झाला आहे की जो ह्या सगळ्या युद्धाकडे तुम्ही वेगळ्या दृष्टीतनं पाहिलं पाहिजे असं दावा करतोय. आणि मग त्याच्याबद्दल पुतीनचं काय म्हणणं आहे ते तरी ऐका, आणि मग ते ऐकल्यानंतर की पुतीनला सर्वस्वी जबाबदार धरावं का या युद्धाबद्दल, असं वाटण्याजोगी स्थिती मनामध्ये येते. तर पुतीन यांच्यावर ही युद्ध लादण्याची वेळ का आली? त्यातली दोन प्रमुख कारणं. एक म्हणजे कुठल्याही प्रश्नाला ना एकच बाजू नसते. आपण पत्रकारितेत ते बघत आलेलो आहे. 10 अंगांनी या युद्धाचा विचार करता येऊ शकतो, आणि ती 10च्या 10 अंग तितकीच महत्त्वाची असू शकतात. हा क्रमांक 1चा मुद्दा. त्याच्यामुळे जेव्हा 2011-12 नंतर आसपासचे देश हे हळूहळू अमेरिका केंद्रित नाटोचे सदस्य होत गेले. पोलंड आहे, हंगेरी आहे, तिथे अमेरिकेचे लष्करी तळीसुद्धा काही प्रमाणात उभे राहतील अशी चिन्ह आहेत. त्यामुळे ते सुरक्षेचं कारण उभं करायला अतिशय सोपं होतं ते त्यांना मिळालेलं आहे. त्यामुळे तत्त्वतः बघायला गेलं तर ते कारण योग्य म्हणता येईल. कारण अमेरिका अगदी दारापर्यंत आलेली आहे, मग आम्ही कसं शांत जगू वगैरे वगैरे. पण नाटोतला कुठलाही देश हा युद्ध करण्याच्या मनस्थितीतला नाही, परिस्थितीतला पण नाही, आणि त्यांची सध्याची गेल्या काही वर्षातली मानसिकता तशी नाही. त्यामुळे तो एक चांगला बहाणा, ज्याला इंग्रजीमध्ये फसाद म्हणतात ना, तशा स्वरूपाचा तो एक भाग आहे. आणि दुसरा मुद्दा आहे ना, तो मला जास्त महत्त्वाचा वाटतो की इतकी वर्ष, म्हणजे आता पुतीन 2000पासून सत्तेवर आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेचा गाडा किंवा लोकांना खरं कळणार नाही अशी व्यवस्था राखण्यात पुतीन यांना चांगल्यापैकी यश आलं. आता ते यश विरत चाललेलं आहे. आणि जगाचा इतिहास आहे की ज्या नेत्याला देशांतर्गत पातळीवरती यश मिळत नाही, तो शेवटचा मार्ग हा राष्ट्रप्रेमाचा निवडतो. म्हणजे हंटिंग्टन, मला वाटतं त्यांचं एक अतिशय सुंदर वाक्य आहे. ब्रिटिश तत्त्ववेत्ते होते, राजकीय तत्त्ववेत्ते, की देशप्रेम हा बदमाशांचा शेवटचा अड्डा आहे. ते कारण तुम्ही तयार करता. तर त्याच्यामुळे तर जेव्हा कोणीच बरोबर दिसत नाही आहे, तर नेवेल्नीसारखा एकमेव विरोधी नेता होता, त्यालासुद्धा तुम्ही बंद करून टाकलेलं आहे. पण तरीसुद्धा देशाची परिस्थिती, विशेषतः आर्थिक परिस्थिती तुम्हाला म्हणता येईल तशी दाखवता येत नाही आहे. मग अशा वेळेला कुठलाही चांगला नेता हा कारण दुसरं शोधतो. मग याला मी जबाबदार नाही आहे, मग इतिहास जबाबदार असेल, भविष्य जबाबदार असेल, पण मी जबाबदार नाही आहे. त्याच पद्धतीनं त्यांनी ते अतिशय छान कथानक रचलेलं आहे. आणि अमेरिका गळ्यापर्यंत येते तर धडा शिकवायला हवा वगैरे वगैरे. आणि ह्याच्यातला, या दुसऱ्या मुद्द्यातला सूक्ष्म धागा असा आहे की तो 2000 सालापासून पुतीन मांडत आलेले आहेत की म्हणजे त्याचं प्रतिध्वनी ट्रम्प यांच्या निवडणुकीत दिसलं. 2016 साली ट्रम्प आले, मेकिंग अमेरिका ग्रेट अगेन. तसं पुतीन 2000 सालापासून म्हणतात की मेकिंग रशिया ग्रेट अगेन. रशियाला महासत्ता बनवायचं आहे. पण म्हणजे काय हे काहीच माहिती नाही. आणि आकाराने महासत्ता जेव्हा सुद्धा होती ना रशिया, तेव्हासुद्धा रशियाचा सकल राष्ट्रीय उत्पन्न हे जर्मनीसारख्या देशापेक्षा 20% पण नव्हतं.
त्यामुळे आर्थिक आघाडीवरचं ते अपयश आहे ते झाकण्यासाठी उत्तम मार्ग त्यांना युद्ध हाच आहे. हा म्हणजे की ते हिसाब नीतीतली गोष्ट जी आहे की तू पाणी प्यालास आणि माझं पाणी खराब केलं असं असं कारण देऊन वाघानं शेळीची शिकार करावी तसं किंवा त्या पद्धतीचं एकूण हे केलं. पण या सगळ्या म्हणजे पुतीन यांच्या व्यक्तिमत्वामध्ये म्हणजे पुतीन यांचा जर आपण सगळा उदय बघितला तर जेव्हा रशियाचं विघटन झालं त्यावेळेला ते पूर्व जर्मनीमध्ये होते आणि मग त्यावेळेला त्यांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन पळून यावं लागलं. तर म्हणजे त्यांच्याबद्दलचं ते पुस्तक लिहिताना तुला असे पुतीन या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वामधले असे कोणते प्रमुख वैशिष्ट्य जाणवली? आज जे यश पुतीनला मिळालेलं आहे आणि म्हणजे यश म्हणजे असं म्हणू आपण की जी त्यांनी काही तिथं पकड बसवलेली आहे तर ती साधी गोष्ट नाही आहे. 100% साधी गोष्ट नाही. याचं त्यांच्या यशाचं एक महत्त्वाचं कारण आहे ना की त्यांचं गुप्तहेर यंत्रणेतलं प्रमुख पद असणं. चेर्नेन्को म्हणून एक अध्यक्ष होऊन गेले रशियाचे, ते सुद्धा KGBचे त्यावेळेचे प्रमुख होते. ते चेन स्मोकर हा शब्द कमी पडावा इतक्या पद्धतीनं त्यांचं 13 महिनेच टिकले ते. त्यांच्यानंतर हा दुसरा असा नेता आहे की जो गुप्तहेर यंत्रणेतनं आला आहे आणि देशाच्या नेतृत्व पदी गेलेला आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये रशियामध्ये जे काही बदल घडले ते बरेचसे जण हे व्यसनी होते. मग ब्रेझनेव असतील किंवा येल्त्सिन असतील, भरपूर येल्त्सिनचा यांनी भरपूर फायदा उठवला. येल्त्सिन यांच्या कुटुंबाचा अतिशय फायदा उचलला. आणि जेव्हा ते विघटन झालं त्यावेळेला पुतीन ड्रेसडेनमध्ये होतं आणि ड्रेसडेनमध्ये म्हणजे ते त्या बिल्डिंगला त्यांच्या आग लागली आणि ते तिथं ते कागद जाळून सगळे डॉक्युमेंट्स वगैरे नष्ट करून, पण त्यावेळेला त्यांना म्हणजे त्यांचा जीव वाचतो की नाही अशी ऍक्च्युली परिस्थिती. असं हे नव्हतं त्यांना. एक तर त्यांना ना म्हणजे पहिल्यापासून त्यांची मागणी होती की मला पश्चिम जर्मनीला पाठवा. ते त्यांना पाठवलं गेलं नाही. पूर्व जर्मनी हा रशियाचाच भाग होता. त्यामुळे वर्तमानपत्रात कोणी काय म्हटलं एवढं रिपोर्ट पाठवण्यासाठी त्यांना काही काम नव्हतं. तर त्यांनीच एका मुलाखतीत सांगितलेलं की माझी सगळ्यात मोठी कमाई काय होती पूर्व जर्मनीतनं जेव्हा मायदेशी आलो तेव्हा 10 वर्ष जुनं वॉशिंग मशीन. म्हणजे ते इतके निष्क्रिय पातळीवरती होते. पण एक वर्ग रशियाचा असा होता की ज्यांना गोर्बाचेव यांचं कृत्य पसंत नव्हतं. रशियाचं विघटन होणं हे त्यांना मान्य नव्हतं. त्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करणारे पुतीन होते. आणि गोर्बाचेव यांचं एक नायकत्व आपण खूप विशेषतः भारतामध्ये दिलं गेलेलं आहे. पण त्यांच्या नायकत्वाचे जे नकारात्मक कंगोरे आहेत ते आलेलेच नाही आहेत. त्यांनी केलेली लबाडी असेल, त्यांनी केलेलं एक प्रकारचं चलाखीचं राजकारण असेल, त्याचा फटका बसलेला एक मोठा वर्ग आहे. त्याचं प्रतिनिधित्व पुतीन यांनी केलं आणि हे सगळं हे अमेरिकेच्या दबावापोटी करतायत. आपण सगळ्यांनी एकत्र असायला हवं, पुन्हा एकसारखं असायला हवं वगैरे वगैरे जी त्यांची जी मांडणी आहे ती त्याच्यातनं आलेली आहे. आणि त्यांचा तो थंडपणा आहे ना तो कमालीचा, एका अर्थाने भीतीदायक आणि कौतुकास्पद अशा स्वरूपाचा आहे. ज्यांनी त्यांच्याविषयी लिहिलं आहे, मिमी गेशांसारखी लेखिका असेल किंवा जिला ते पुस्तक मी अर्पण केलं ते ॲना असेल, त्यांचं सगळ्यांच्या लिखाणात एक सातत्याने मुद्दा कुठला येतो की यांचा थंडपणा. 3-3 तास समोरचा माणूस तरी सांगत असला तरी यांच्या चेहऱ्यावरची माशी हालणं सोडा ती बसतच नाही मुळात. तो इतका थंडपणा आणि मनातलं काही न सांगू देणं आणि परत शारीरिक क्षमतेवरती भर असणं वगैरे वगैरे हे कौतुकास्पद आहे. म्हणजे ते जुडोही खेळलेले आहेत, बॉक्सिंग खेळलेले आहेत. लहानपणचं त्यांचं माऱ्यामाऱ्याची तर भीतीदायक वर्णनं त्यांच्या आईनं करून ठेवलेली आहेत. कितीतरी मोठा प्रतिस्पर्धी असला तरी यांचा जो चेव असायचा, जीव घ्यायचा चेव, तो त्याच्यातनं त्याला ते नामोहरम करायचं आणि ते भयंकर आहे. म्हणजे कळतं की हा माणूस कशा स्वरूपाचा आहे. आणि अशी व्यक्ती जेव्हा देशाच्या प्रमुखपदी जाते तेव्हा काय करते याची जी काही निश्चित लक्षणं असतात त्याबरोबर हे सगळं सुरू आहे. ते जेव्हा उपमहापौर होते लेनिनग्राडचे तेव्हा त्यांचा अतिशय लाडका कुत्रा रस्त्यावरच्या अपघातात मारला गेला आणि तो घराबाहेर पळाला. तर बायकोही पळाली, बायकोही जखमी झाली. त्या गाडीने त्याला उडवला. तर बायकोनी घाबरत, साहजिकच आहे असं जेव्हा होतं तेव्हा ते तिन्ही कार्यालयात फोन केला. त्यांच्या जी सचिव होती तिन्ही घेतला, ती सांगायला गेली तर त्यांनी तिथे बघितलं. हो का, मी नंतर थोड्या वेळाने घरी जाईन. तेव्हा मग तिन्ही विचारलं की तुम्हाला माहिती आहे का बातमी? नाही म्हणाले, तूच सांगितलीस आता. पण काहीही नाही. म्हणजे बायको जखमी झाली आहे, कुत्रा गेला आहे. पण हे जे आहे ना त्यांचं हे थंड रक्ताचं आणि राजकारण करणं हे मला असं वाटतं की भीतीदायक आहे. कारण त्यांच्या विरोधी गटात आहेत ना हे सगळे बोलघेवडे आहेत.
एक तर अर्धवट राव तरी आहेत किंवा बोलघेवडे तरी आहेत किंवा काही काही दोन्ही आहेत. म्हणजे ट्रम्पसारखी व्यक्ती असेल ती, हा माणूस काही बोलतच नाही. आणि न बोलणाऱ्यांविषयी एक भीती बाळगावी अशी एक परिस्थिती असतेच, तशी ती यांच्या राजकारणातून दिसत आलेली आहे. पण येल्सिन जेव्हा झाले, म्हणजे आता ती तर रशियन राजकारणाची जी गंमत आहे की गॉर्बाचोव्हनी एवढं बाकी सगळ्या जगाला मोहात पाडलं आणि आपल्याच देशामध्ये ते त्यांची बोंब झाली. नंतर येल्सिन आले आणि त्याच्यानंतर त्यांच्या आधारानं किंवा यांचं राजकारण सुरू झालं आणि नंतर यांनी बघता बघता म्हणजे आता ते बाकीची त्यांचे पूर्वसुरी कुठं गेले असा प्रश्न पडावा अशी स्थिती यांनी केली. तर यांना जे यश मिळालं राजकारणामध्ये एवढं, ते कशामुळे मिळालं? त्याची ना परत एक सगळ्यात मोठं कारण म्हणजे येल्सिननी काय केली गंमत, ती एक आधी आपण सांगायला हवी. त्यांनी आपल्या नागरिकांना ना 10,000 रुबल्सची असे कुपन्स म्हणता येतील असे दिले. अशी त्यांची योजना होती आणि त्याच्यातनं तुम्ही खरेदी करा, अर्थव्यवस्थेला गती देण्याचा मार्ग वगैरे वगैरे असा प्रकार होता तो. तर एक सरकार धार्जिणा छोटा उद्योगपतींचा वर्ग होता. तर आणि ती जी काही कुपन्स दिली ती रोख नव्हती. म्हणजे ते 10,000 घेऊन तुला हवं ते कर असं काही नव्हतं. ते तुम्हाला टी व्ही घ्यायला हवा, अमुक करायला हवा वगैरे वगैरे. तर या वर्गाने काय केलं की ती तुला 10,000 देत ना, मी तुला 12,000 देतो, तू कुपन्स मला दे. असा एक जवळपास डझनभर उद्योगपतींचा मोठा वर्ग रशियामध्ये तयार झाला. आता जे ओलिगार्क नावाने ओळखले जातात ना, ते सगळे त्यातनं तयार झाले. त्यातला एक होता बोरिस बेरझोव्स्की नावाचा. तो टी व्ही चॅनलचा मालक होता तो. आणि त्याने पुतिन यांना सुरुवातीच्या काळात इतकं उचलून धरलं आणि पुतिन यांचं ते प्रतिमा संवर्धन, प्रतिमा निर्मिती आहे ती सगळी तिथून झालेली आहे ते. आणि मग हा प्रामाणिक आहे, हा भ्रष्टाचार करत नाही, अशा स्वरूपाच्या त्या वदंता तयार व्हायला लागल्या. आणि कुठल्याही राजकारणामध्ये आपण बघितलं यशाचं एक गमक असतं की ते दंतकथा निर्मिती तुम्ही जेवढी चांगली दंतकथा निर्मिती करू शकता तेवढं तुमचं आयुष्य, राजकीय आयुष्य जास्त लांबतं. तशा दंतकथा यांच्याविषयी खूप तयार केल्या गेल्या आणि ते स्वतः पुतिन आणि ते बेरोझोव्स्की हे करत होते. आणि ज्या वेळेला येल्सिन यांना कळलं की आपल्या व्यसनामुळे आणि या बाकीच्या व्यवस्थेमध्ये काहीच आपलं टिकावं लागणार नाही, तेव्हा ते सुट्टीवर होते, फ्रान्सच्या बेटावरती सुट्टीला गेलेले होते. तिथे हे गेले आणि त्यांना सांगितलं की आता तुम्ही याला पुढची सूत्र द्यायलाच हवीत वगैरे वगैरे. ते का द्यायला हवी, तर येल्सिनच्या मुलींनी एक मागणी केली. रशियाच्या सत्तास्तराचं एक वैशिष्ट्य असं राहिलेलं आहे ना की जो सत्तेवरनं उतरतो त्याची बातमीच येईन अशी होते, की बातमी येईन अशी झाली की कळायचं हा सत्तेवरनं गेला. तर तसं आपलं होणार याची खात्री होती. तेव्हा यांना सांगितलं की तुमची भीती काय आहे, तुमच्या भ्रष्टाचाराची चौकशी ना ती होणार नाही, तुमच्याविषयी काही कारवाई केली जाणार नाही, तुमच्या तिघांपैकी कोणीही मारलं जाणार नाही, असं वचन देणारा जर तुमचा कोणी असेल एखादा तर त्याला तुम्ही करायला हवं पुढचं तुमचं सूत्रधार. तर तसं ते या माणसाने दिलं आणि त्याच्यातनं त्यांची सूत्र हाती आली. आणि त्याच्यानंतर त्यांच्या निर्मितीचा दावा करणारा जे बोरिस बेरोझोव्स्की होते, काही वर्षांनी ते मारले गेले. ते लंडनमध्ये त्यांना मारलं, म्हणजे घरात मारलं. ते इतके आर्थिक संकटात सापडले. कारण कुठल्याही चांगल्या राजकारण्याचा एक लक्षण काय असतं की ज्यांनी मदत केली त्याला पहिलं संपवायचं. तेच तर राजकारण असतं ना. तर त्याच्यात त्याने एकेकांना व्यवस्थितपणे संपवलं आणि ह्यांची तर इतकी वाताहत झाली आणि देशत्याग करावा लागला, कारण हे त्यांच्या निर्मितीचं श्रेय घ्यायला लागले. आणि हा जो सगळा खेळ आहे ना हा अद्भुत आहे. आणि त्याच्यातनं जे दुसरा एक होता तो कोर्दोवस्की, तो तेल सम्राट होता. पण त्यावेळेला सुद्धा मी जेव्हा तेलाचा अभ्यास करत होतो ना तेव्हा त्याचं इतकं गाझप्रॉम वगैरे कंपन्या त्याच्या मालकीच्या होत्या, त्याचं विमान उडत असताना थांबवलं गेलं आणि त्याला तुरुंगात टाकलं गेलं. हे सगळ्यांना संपवलं गेलं त्यानं. आणि मग हे सगळे देशाबाहेर तरी गेले किंवा परिस्थिती शरण तरी गेले. त्याच्यामुळे ही जी ताकद आहे ना की तत्वतः लोकशाही आहे. रशियामध्ये लोकशाही नाही आहे का? आहे, निवडून दिलं जातं आहे. म्हणजे काही काही ठिकाणी तर 108% 110% मतं पडतात. ते गुपित कळणं अवघड आहे आपल्याला, पण ती तशी मतं पडलेली आहेत. त्यामुळे त्यांचा दावा असा आहे की मी अध्यक्ष निवडून आलेला आहे आणि आता तर त्यांनी हयात मी अध्यक्ष राहीन अशीच व्यवस्था करून अनेक देशाच्या राजकारण्यांना त्याचा मोह पडत असेल. म्हणजे प्रत्येकाला आपण पुतिन व्हावं
हो अरे असंच वाटत 100%. त्यातलं मला त्याच्यामुळे आपल्या लहानपणी आपल्याला आठवत असेल की परीक्षेत बाकीचे काही कमी मार्क मिळाले तरी स्वच्छता आणि टापटिपीचे एक 2-4 मार्क दिले जायचे आपल्याला. तसे बाकीच्यात अनुत्तीर्ण ठरले तरी ट्रम्प यांना तसे मार्क द्यायला हवेत, कारण ट्रम्प यांनी प्रामाणिकपणे सांगितलं मला पुतीन यांना व्हायला आवडेल. त्यांचं पत्रकार परिषदेतलं वाक्य आहे की मला अशी जर सत्ता मिळाली तर मी अमेरिका आणखी महान करून दाखवेन. त्याच्यामुळे अनेकांना मोह होतो हे म्हणजे सांगायची गरजच नाही. पण आत्ताची जी परिस्थिती आहे ना की म्हणजे आता युक्रेनवर हल्ला होणार नाही असं म्हणत होते. अगदी म्हणजे ज्या दिवशी हल्ला झाला त्याच्याही काही 20-22 तास आधीपर्यंत जगभर अशीच परिस्थिती होती की कदाचित हल्ला होणार नाही, मग अचानक तो हल्ला केला गेला. आणि त्यामागे जी ऐतिहासिक कारणं सुद्धा दिली जातात आहे, काही स्वातंत्र्य लढ्याची कारणं दिली जातात आहेत, ही कशी तयार झाली पूर्ण पार्श्वभूमी ती जाणून घ्यायला आवडेल. त्याच्यात एक गमतीचा भाग असा आहे ना, म्हणजे तो खरंच दुर्दैवाने आपल्या शाळेमध्ये ना आपण भूगोलाला काहीच महत्त्व दिलं नाही. 40 मार्काला असायचा. तोच खरं महत्त्वाचा भाग आहे. रशियाचा त्यावेळचा वाढीचा दर म्हणजे जेव्हा कॅथरीन दी ग्रेट जेव्हा सत्तेवर होती ना 1516 त्या आसपास, दिवसाला 50 चौरस किलोमीटर या गतीनं रशियाचं प्रसरण झालेलं आहे. म्हणजे आपल्याला लक्षात येत नाही. एका बाजूला जपान रशियाची सीमा आहे, कोरिया आहे, अफगाणिस्तान आहे, चीन आहे, वरती युरोप आहे, फिनलंड, नॉर्वे, हे एवढा मोठा तो देश आहे. आणि त्या कॅथरीन द ग्रेटने हे सगळ्यांना पहिल्यांदा एकत्र आणलं. म्हणजे एकाच देशामध्ये 11 टाईम झोन असणं असं दुसरं उदाहरण असणं नाही. अमेरिकाचे 5 असतील, चीनमध्ये मला वाटतं एकच आहे. तर ते सगळे एकत्र आणण्याचं श्रेय त्यांचं. तर यांना महान देश करायचा असल्यामुळे जसं म्हणजे सोन्याची कौलं होती वगैरे वगैरे असा तो सगळा प्रकार आहे. आणि त्याचा आधार हे आता घेत आहेत आणि त्यांना आपल्याला एकत्र ठेवायला जावं. आणि त्याच्यातला दुसरा भाग कसा आहे की युक्रेन हे ना खरं म्हणजे रस हा शब्द तर युक्रेनियन एक लिपी आहे, एक विचित्र नाव आहे, ती मूळची रशियन लिपीचा तो आधार, त्याच्यामध्ये रस असा RUS असा एक तो शब्द, त्याच्यातनं ते रशिया वगैरे हे सगळं प्रकार झाला तो. त्यामुळे हा आपलाच आहे असं त्यांचा दावा आहे आणि त्याचा भाग म्हणून हे त्यांनी ते केलेलं आहे. आणि क्रिमियाची तर त्यांना गरजच आहे कारण ते बंदर आणि असं मधलं शहर असल्यामुळे. आणि त्याच्यामुळे त्यांचा जो म्हणण्याचा भाग आहे ना की हे जे जे पूर्वी रशियाचे ते भाग होते ते आपलेच आहेत, ते त्यांचं काय. आणि त्यांच्या अर्थकारणासाठी ही घटना खूप महत्त्वाची आहे कारण युरोपमध्ये जाणाऱ्या ज्या वायुवाहिन्या आहेत त्या बऱ्याच युक्रेनमधनं जातात, म्हणजे विशेषतः जर्मनीला जाणाऱ्या. त्याच्यामुळे जेव्हा युक्रेननी हे तिसऱ्यांदा हल्ला केला आहे त्याने, जेव्हा पहिला हल्ला केला तेव्हा युक्रेनवाले नाराज झाले, त्यांनी त्या वायुवाहिन्याच फोडल्या. मग क्रिमिया 2014 साली झाला आणि आता हे. आणि आत्तासुद्धा ना अमेरिका म्हणत होती हे हल्ला करणार आहेत. अमेरिका सातत्याने सांगत होती कारण त्यांच्या माहितीप्रमाणे ते हा हल्ला होणारच होणार होता आणि तो होणार नाही असं वाटत असताना करणं म्हणजे परत एक सांगायलाच हवं ना की कुठल्याही चांगल्या राजकारण्याचं यश हे धक्का देण्यामध्येच असतं. ते तसा त्यांनी तो व्यवस्थितपणे दिला आणि ते म्हणजे खरं चीन म्हणत होता असं नंतरही प्रकाशित झालं की सध्या ते हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा सुरू आहेत तोपर्यंत करणार नाही असं सांगितलं गेलेलं होतं. आणि बरोबर त्या संपेपर्यंत आणि तो मध्येच त्यांनी तो हल्ला केला. बरं, हे टायमिंग जे आहे म्हणजे आपल्याला माहिती आहे की तिथे धुसफूस तर वर्षानुवर्ष सुरूच आहे, पण या टायमिंग बद्दलही खूप प्रकार सांगितले जातात. मग तिथे असलेलं आत्ताचं वातावरण आणि थंडी आणि ह्या सगळ्या, तर हे टायमिंग अशा याच्या वेळेला किती महत्त्वाचं असतं आणि यावेळेला किती महत्त्वाचं आहे? कारण एक तर कोरोना नाही, टायमिंग म्हणून ते महत्त्वाचं नसतंच त्या अर्थाने, फक्त धक्का देणं हा भाग महत्त्वाचा असतो. आता ह्याच्यात झालं आहे कसं की आपण तटस्थ वगैरे सगळे मुद्दे मांडतो, पण झेलेन्स्कींचा एक कौतुकाचा भाग अतिशय महत्त्वाचा आहे, तो प्रकाशितच झाला नाही दुर्दैवाने. की जेव्हा ट्रम्प सत्तेवर आले ना आणि 2017 नंतर हे यांच्याकडे ही जेव्हा झेलेन्स्की पूर्णपणे जेव्हा त्यांनाही सत्ता मिळाली त्यावेळेला पहिल्यांदा अधिकृतपणे रुडी गिउलियानी म्हणून न्यूयॉर्कचे गव्हर्नर होते आणि ते ट्रम्प यांचे वकील होते, त्यांच्याकडनं यांना फोन गेलेला आहे की तू काही कर पण त्या बायडन यांच्या मुलाची चौकशी जाहीर कर असं त्यांचा, कारण त्यांच्या मुलाची युक्रेनमध्ये कंपनीमध्ये हितसंबंध वगैरे होते. तर त्यांनी सातत्याने नकार दिलेला आहे. एक फोन ट्रम्प यांनी केलेला आहे की तपशीलवार त्याचे सगळे मुद्दे उपलब्ध आहेत. म्हणजे हे मला असं वाटतं की त्याच्याकडे ना थोडंसं व्यापकपणे बघायला हवं की रशियाचा अमेरिकी निवडणुकीमध्ये हस्तक्षेप,
2016 साली ट्रम्प निवडून येणं, 2020 साली त्याचा पराभव होणं त्या यशाचा, आणि आपला माणूस तिथे न येणं, याच्याबरोबर आत्तासुद्धा ट्रम्प यांचं विधान काय, तर हे खूप स्मार्ट आहेत, पुतीन खूप स्मार्ट आहेत आणि आपले अध्यक्ष मिळमिळीत आहेत असं त्यांचं विधान आहे. तर या पार्श्वभूमीवरती हा माणूस अमेरिकेला पाठिंबा देईल किंवा काय, ही जेव्हा चर्चा होती, युद्ध दृष्टीपथातही नव्हतं त्यावेळेला अमेरिकेमध्ये, ज्याला बाय पार्टिझन म्हणतात, दोन्ही पक्षाच्या लोकांनी मिळून जो काही निर्णय घेतला जातो, त्यातला सगळ्यात मोठा निर्णय होता युक्रेनला मदत देण्याचा, आणि ती प्रचंड प्रमाणावरती लष्करी मदत दिली गेलेली आहे आत्तासुद्धा, म्हणजे युद्ध नव्हतं तेव्हासुद्धा, त्याच्या आधीची गोष्ट आहे. तिथपासनं जर तुम्ही बघितलं ना, तर हे सगळे ज्याला कनेक्टिंग द डॉट्स म्हणतात ना, हे ठिपके जोडले जातात, आणि मग हा युद्धाचा निर्णय आत्ताच का, हे अगदी उघडपणे दिसतं. आणि त्याचं तिसरं महत्त्वाचं कारण असं ते लक्षात घ्यायला हवं की आत्ता पुढच्या काही महिन्यामध्ये अमेरिकेमध्ये निवडणुका आहेत, आणि त्या मध्यावधी निवडणुकांसारखे असतात, कारण निम्म ते लोक रिटायर होणार सगळे आणि त्यांच्या जागी ते येणार. आणि त्यातनं म्हणजे कोण वरचढ ते एका ठरत हाऊसमध्ये असतं. जर रिपब्लिकनचं जर बहुमत वाढलं तर पुन्हा एकदा रशियाला मुक्त संधी असू शकते ना. त्याच्यामुळे फक्त युक्रेन हे लक्ष नाही आहे, खरं लक्ष हे व्यापक आहे, आणि त्या नजरेनंच मला असं वाटतं की बघायला हवं याकडे. सर, ज्या पद्धतीचा पुतिन यांचा इतिहास आहे, वर्तमान आहे, त्यांची ताकद आहे, ते बघता ज्या युक्रेनशी ते लढत आहेत, तर युक्रेनची खरं तर चर्चाच तशी झाली नसती जर तिथं झेलेन्स्कीसारखे कुणी एक अदम्य साहस बाळगून तिथं पुढे येऊन लढणारा माणूस नसता. तर अनेक लोकशाहीमध्ये, देशांमधल्या लोकशाहींमध्ये राजकारणी ज्या पद्धतीनं वागतात, तर ते कायम म्हणतात की हा काय कॉमेडी लावली. तर एक कॉमेडियन ज्यावेळेला राजकारणी होतो आणि तो ज्या पद्धतीनं लढतोय, तर त्यांच्या लढण्याचं एकीकडे कौतुक होते, पण दुसरीकडे एक टीका पण होती की ज्या पद्धतीचा धोका आपल्याला आजूबाजूच्या देशांमधून आहे, विशेषतः रशियाकडून, ते माहिती असताना सुद्धा नाटोमध्ये जाण्याचा अट्टहास जो आहे किंवा तिथं सामील होण्याचा अट्टहास आणि ती जी रिस्क घेण्याची तयारी दाखवली, तर तो त्यांचा अननुभव असणं किंवा कमी अनुभव असणं त्याचं लक्षण आहे, आणि त्यामुळे ही सगळी परिस्थिती ओढावली असं एक म्हटलं जातं. तर झेलेन्स्की आणि ही ओढवलेली परिस्थिती, नाही, तसं नाही आहे, हे चुकीचं आहे. म्हणजे झेलेन्स्की हे प्रतीक असतील त्या देशाचं म्हणून. एक छोटासा किस्सा सांगतो. जेव्हा युद्ध सुरू झालं, नुकतेच म्हणजे रशियाने बातमी आली की हल्ला केलेला आहे, त्यावेळेला युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये एक छोटंसं बेटसुद्धा म्हणता येणार नाही, अगदी किरकोळ छोटीशी जागा होती, त्याला स्नेक आयलंड म्हणतात. तिथे पहिल्यांदा यांनी मुक्काम केलं रशियाच्या सैन्याने. 13 सैनिक होते त्यांचे. आता 13 सैनिक आणि समोर 8,000 रशियन सैनिक येतात, तेवढ्याला नाही, माघार नाही करणार, शस्त्र आम्ही ठेवणार नाही. 13च्या 13 जागच्या जागी गेले. पण ही जी युक्रेनियन वृत्ती आहे ना, हे महत्त्वाचं आहे. मला यातला एका अर्थाने प्रेरणादायी भाग कुठला वाटतो की कुठल्या तरी सौंदर्य स्पर्धेत जिंकलेली, कुठल्या तरी बुद्धिबळ स्पर्धेत जिंकलेला, किंवा आणखी कुठल्या कुठल्या खेळातले विजेते, अमुक तमुक, हे सगळेजण शस्त्र घेऊन उतरलेले आहेत. हे खूप कौतुकास्पद आहे ना. आपल्याकडे सौंदर्य स्पर्धेत म्हणजे तुझी सामाजिक कार्याची कल्पना काय वगैरे तेवढ्यापुरतंच ते पोपट पंजी करण्यापर्यंत. पण यांची भूमिका इतकी तीव्र आहे, त्याच्यामुळे झेलेन्स्की हे फक्त प्रतीक आहेत. अख्खा युक्रेन लढतोय ना. जे परदेशात सुखात स्थायिक झालेले आहेत, आता कालच ते सगळं त्याचं तपशील आले, अमेरिका, युरोपमधनं, हे सगळे परत युक्रेनला गेलेत ना. सगळ्यांना माहिती आपण मरणार आहोत, पर्यायच नाही आहे या सगळ्यामध्ये, पण तरी ते गेलेले. हे मला असं वाटतं, आणि हाच मुद्दा पुतिन यांना नडतो आहे. याच्यात दुसरा भाग असा आहे की स्टॅलिनसारख्या नेत्याने सुद्धा हा प्रयोग केला होता. 1938 नंतर त्याला सुरुवात झाली. फिनलंड घ्यायचा प्रयत्न केला होता त्याने, आणि फिनलंड तर किती केवढूसा देश आहे. आणि कॅथरीन द ग्रेट असतील किंवा स्टॅलिन असतील, यांची विधानं इतकी धोकादायक आहेत ना. ते म्हणाले आमची सीमा इथे, आता आम्हाला ती वाढवण्याशिवाय पर्यायच नाही. हा काय माझा दोष नाही, सीमा इथे, ती तिथपर्यंत असायला हवे. तर याला काही अर्थच नाही आहे. आणि नाटोमध्ये जाणं हा त्यांना काय अमेरिकेचं प्रेम आहे म्हणून ते जात नाही आहेत, पण नाटो ही तुमच्या व्यक्तिस्वातंत्र्याच्या एकंदर वर्तणुकीचा एक मोठा प्रतीकाचा भाग आहे ना तो, की मला स्वातंत्र्य घ्यायचं आहे, मला मिळवायचं आहे, मी काय करू इच्छिते ते मला जगायचं आहे, म्हणून त्यांना नाटोकडे जातात. रशिया जर तसा असता तर त्यांना गरजही वाटली नसती. पण हा म्हणजे मी आणि माझे आणि मी सांगतो तेच, या स्वरूपाची रशियाची सगळी वागणूक आहे. त्यामुळे ते कारण नाटोकडे जाण्याकडे आहे, आणि ते अर्थातच नको आहे. कारण कुठल्याही हुकुमशाही मनोवृत्तीच्या नेत्याला आसपास प्रश्न विचारणारा नको असतो, आणि झेलेन्स्की नेमके तेच करतात. त्यांनी ते संभाषण मूळचं वाचायला हवं, त्याचं हे उपलब्ध आहे.
ट्रम्प आणि झेलेन्स्की यांचा संवाद, गुलियानी आणि झेलेन्स्की यांचा संवाद, की नाही नाही तुम्ही त्या शेवटी तर ते असं म्हणाले ट्रम्प की नाही रे तू चौकशी करू नको, पण मी या सगळ्या व्यवहाराची निदान एकदा पाहणी करेन असं तरी म्हणाले. कारण त्यांना 2020च्या निवडणुकीत बायडन यांना अडवण्याचा तो मुद्दा हवा होता, पण तसं पण त्यांनी केलं नाही. तर जो माणूस ज्याच्याकडनं मदत मिळणार आहे त्या अमेरिकेच्या अध्यक्षाला सुद्धा बदला नाही, तो माणूस ज्याच्याकडनं काहीच मदत मिळणार नाही आहे त्याला कशाला बदलेल ना. त्यामुळे आपण व्यापक नजरेने मला असं वाटतं की ते बघितलं तर त्याचं मोठे पण लक्षात येतं. खरं तर तो एक मुद्दा आहे आणि दुसरा मुद्दा आहे की आपण 3 वेळा ॲबस्टेंट राहिलो, म्हणजे आपण कुणाच्याच बाजूनं मतदान करणं टाळलं आणि जी विस्तारवादी भूमिका जगभरातले अनेक देश घेत आहेत आणि तोच सगळ्यात मोठा धोका भविष्यातला असणार आहे असं मानलं जातं. म्हणजे लोक म्हणायचे की पाण्यामुळे तिसरं युद्ध होईल वगैरे, पण विस्तारवाद हा एक मोठा व्यापक विषय आहे. आपल्याला पण त्याचा सामना आपल्या सीमांवरती करावा लागतोय. तर आपण तिथं ॲबस्टेंट राहणं आणि त्याच वेळेला चीननं पाकिस्ताननं ॲबस्टेंट राहणं आणि आपल्या आजूबाजूच्या देशांनी तिथं चीनच्या सारखीच भूमिका घेणं जी चीन भूमिका घेत होती. युरोपात जे होतंय त्याचा धोका आशियात आपल्याला किती तशा सिमिलर धोका आपल्याला किती जाणवतोय? नाही, मला ती तटस्थतेची भूमिकाच प्रश्न पडतो. म्हणजे जवळपास 215 वर्षांच्या इतिहासानंतर पहिल्यांदा स्वित्झर्लंडसारख्या देशाने तटस्थता सोडली आणि त्यांनी भूमिका घेतली की हा मुद्दा हा माझ्या स्वातंत्र्याचा नाही आहे, तुमच्या स्वातंत्र्याचा नाही आहे, पण स्वातंत्र्यांच्या प्रेरणेचा आहे, त्याच्यावरती मारा करणारा हा नियंत्रण आणणारा हा मुद्दा आहे, भूमिका घ्यायला हवे. तर आणि त्यातला दुसरा भाग असा की जे रशियाच्या गटातले देश आहेत ना त्यांनी भूमिका घेतली आहे ना, पण मला ते तत्वतः भावनिकदृष्ट्या बौद्धिकदृष्ट्या कसाही विचार केला तरी ते नक्की यातनं काय मिळणार आहे. म्हणजे आता ते शस्त्रपुरवठा आहे, आता जर निर्बंध लादले गेले तर तो शस्त्रपुरवठाही आता ते काही 6-7 आपल्याला ती जी मोठी मिसाईल विरोधी यंत्रणा ती मिळणं अपेक्षित आहे. तर त्या एका गटासाठी आणि त्यातला पोट मुद्दा असा ना की त्या एका मुद्द्याकडे बघून सुद्धा आपण काहीतरी विचार करायला हवा की पुतीन सगळे जे उद्योग करतायत त्याचा तो सगळ्यात मोठा लाभदायक जो आहे तो जर्मनी आहे. तो जर्मनी भूमिका बदलतोय ना. जर्मनीने निर्बंध, त्यांनी तर काल 2000 विमानवेधी शस्त्र वगैरे पाठवले, रणगाड्यावेधी शस्त्र पाठवली. तर अशा वेळेला आपण तटस्थ राहणं का आहे हे, आणि मला असं प्रामाणिकपणे वाटतं आपली ही जी परराष्ट्र नीती ठरवण्यामध्ये ना ती राजकीय विचारापेक्षा बाबूगिरी ही खूपच असते आणि कुठलाही बाबू साधारण स्थितीवादी असतो, उगीच कशाला भानगडीत पडा या पद्धतीनं तो असतो. पण त्याचं म्हणजे तुम्ही सुरक्षा परिषदेतला एकतर आपण सदस्य पूर्ण नाहीच आहे त्याच्यामुळे तो एक मुद्दा सोडून द्या, पण संयुक्त राष्ट्राच्या आमसभेमध्ये पण तो साधा निंदाव्यंजक ठराव होता की त्यांनी केले ते चूक केले बाबा ना, असं करू नका. पण तिथे पण म्हटलं नाही नाही आपण काही मत देणार नाही. हे मला आणि त्यातलं हे लोकशाही प्रेरणेच्या विरोधातलं वाटतं. आणि म्हणजे मी पुन्हा एकदा त्या स्वित्झर्लंडच्या मुद्द्याकडे येतो आणि हा प्रश्न थांबूया तिथे की स्वित्झर्लंडमध्ये नागरिकांनी मागणी केली आणि ती देश छोटेच आकाराने, त्या देशांमध्ये पटकन जनमताची चाचणी घेण्याची पद्धत आहे, त्यांनी मागणी केली की नाही नाही आता कसं तुम्ही तटस्थ राहताय, ती तटस्थतेचं सोडायला हवे. आणि मग स्वित्झर्लंडने ती भूमिका बदलली आणि रशियाच्या विरोधात उभे राहिले. मला असं वाटतं की तटस्थतेचा कधीतरी पुन्हा एकदा विचार करायला हवा. नाही, पण त्याच्यामध्ये हाही भाग आहे ना की शेवटी बघताना की तुमच्याशी म्हणजे आता जो प्रचार म्हणूया आपण किंवा दुसरी बाजू त्याची जी आहे की जेव्हा काश्मीरचा विषय असेल, पाकिस्तानचा प्रश्न असेल, त्यावेळेला रशियानं काय भूमिका घेतली, त्यावेळेला युक्रेननं काय भूमिका घेतली. म्हणजे युक्रेनच्यावरचा त्यांचं स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा प्रयत्न करणं हे अन्याय्य आहेच आणि त्यामुळं त्याच मानवी भावनेतनंच त्या प्रश्नाकडे बघितलं पाहिजे. पण त्याला शेवटी असं आहे की आंतरराष्ट्रीय राजकारण जेव्हा असतं तेव्हा त्याच्यापेक्षा तुम्हाला आजपर्यंत रशिया तुमच्याबरोबर राहिला, आता आज अमेरिका म्हणजे फार युक्रेनवरच्या आक्रमणाबद्दल आणि युक्रेनवर होत असलेल्या अन्यायाबद्दल एवढं वरतोंड करून बोलतोय, पण अमेरिकेनं काय केलं? अमेरिकाही तर हेच करत आली होती. म्हणजे जगभरामध्ये सद्दामसारखा फक्त त्यांना आवडत नाही म्हणून आणि मग तिथं बायोकेमिकल वेपन्स आहेत, हे आहेत, ते आहेत, अशी कारणं दाखवून त्यांनी त्याला पकडून फासावर लटकवलं आणि तिथं म्हणजे आपण जाऊन बसले तिथं. तर त्यामुळं रशियाला जोडे मारताना आपण अमेरिकेच्या बाजून आपोआप जाऊन उभे राहतो की जेही करायची गरज नाही आहे. बरोबर, पण जोडेच मारायला पाहिजे असं नाही ना. हा काय एकमेव मार्ग असू शकत नाही ना. आणि
दुसरा भाग कसा आहे की काश्मीरची तुलना इथे होऊ शकत नाही अशा अर्थाने की तिथे 1991 नंतर स्वातंत्र्य जाहीर केलेलं आहे, म्हणजे युक्रेन हा स्वतंत्र झालेला आहे. काश्मीर हा भारताचाच भाग आहे. त्याच्यावरती जर रशियानी पाठिंबा दिला असेल तर रशियानी योग्य केलं, त्यांनी ते योग्यच केलं, त्यांनी ते करायलाच हवं होतं तेच केलं. त्यासाठी आपण त्यांचं इतके उपकृत असावं का, असं हा एक मुद्दा त्या निमित्तानं येतो. आणि एका बाजूला भारत कुणाच्याही दडपणाला घाबरत नाही किंवा भीत नाही किंवा दडपण न घेता निर्णय घेतो, अशी भूमिका असताना मग या रशियाचं दडपण तरी घ्यायची काही गरज नव्हती ना. वरकणी कसं दिसतंय आता की आपण रशियाच्या विरोधात नाही, तर याचा अर्थ बरोबर आहे पाठिंबा ना. देतोय का? आणि त्याच्यामध्ये आणखीन त्याच्यामधली गंमत अशी आहे की मधल्या काही काळामध्ये, खास करून गेल्या 10-15 वर्षांमध्ये आपण रशियाला पूर्ण सोडून दिले आणि आपण अमेरिकेच्या बरोबरचे आपले संबंध खूप सुधरवत आणि आपण पूर्ण अगदी अमेरिकेच्या बाजूनच उभे आहोत असं चित्र असताना, अशा प्रसंगामध्ये आपण अचानक रशियाच्या बरोबर दिसणं, म्हणजे आपण रशियाचीच लाईन आपण पुढं नेतोय असं वाटणं, तर हाही एक मुद्दा आहेच त्याच्यात. नाही तो म्हणजे, पण जर कसं आहे माहिती आहे का की हे एकतर्फी नाही आहे ना. मग आपली सुद्धा रशियाला तितकीच गरज आहे. रशियाला बाजारपेठ कुठे? एवढी प्रचंड खरेदी करू शकणारा देश हा रशियाला अन्य कुठे मिळणार आहे? नाटो देशातले काही ते रशियाकडून घेणार नाहीत. आसपासचे जे छोटे छोटे देश आहेत त्यांची अर्थव्यवस्था काय? कझाकिस्तान आकाराने भारतापेक्षा मोठा असेल पण त्याची अर्थव्यवस्था काय? हे 130 कोटीचा खंडप्राय देश. त्याच्यामुळे ही केवळ रशियाला पाठिंबा देणं किंवा न देणं ही आपलीच गरज नाही आहे, रशियाची पण गरज आहे. त्याच्यामुळे रशिया जर आपल्याला शस्त्र पुरवठा करत असेल तर त्यांची बाजारपेठेची पण ती गरज आहे. तेल विकत असेल तर त्यांच्या बाजारपेठेची पण ती गरज आहे ती. जेव्हा अमेरिका आत्ता जे रशिया करते ते जेव्हा अमेरिका करत होतं त्यावेळेला आपण काय भूमिका घेतल्या होत्या? म्हणजे त्यावेळेला आपण जेव्हा अमेरिका याच पद्धतीनं वेगवेगळ्या देशांमध्ये, ते बघ ना आता, म्हणजे आत्ताच्या आत्ता 2 देशांमध्ये आपण तटस्थ राहिलो, म्हणजे अफगाणिस्तान आणि रशिया. अफगाणिस्तान संदर्भात आपली भूमिका काय आहे? त्यामुळे तटस्थता हा दाखवण्याचा भाग असतो का प्रत्यक्ष भूमिका घ्यायची आहे ती दिसू नये म्हणून त्याचा एक वेगळा भाग असतो? हे मला असं वाटतं की थोडंसं पारदर्शीपणे तपासून बघायला हवं. त्यावेळेला सुद्धा अमेरिकेने समजा 2003 साली इराकवरती हल्ला केला असेल, आपण कुठे बाजू घेतली इराकची? इराक तो अन्याय हल्ला होता, तो सार्वभौम देश आहे, तो अतिशय पुरोगामी पद्धतीचा, त्याला आपण पाश्चात्यांच्या नजरेतनंच सद्दामला बघत आलेलो आहोत. आपल्याकडचा प्रॉब्लेम हा आहे की पाश्चात्य दृष्टिकोनातनच आपल्याला जग दाखवलं जातो आणि आपण त्या पद्धतीनं माझा तेलाविषयीचा आता म्हणजे किंवा आता हा सुद्धा हा प्रयत्न हाच आहे की स्वतंत्रपणे मूल्यमापन करा ना. आपण या युद्धाकडे अमेरिकेच्या चष्म्यातनं नाहीत का पाहत? मग तेच तर म्हणतोय. तसंच म्हणजे अमेरिकेच्या कोणातनं तरी बघायचं किंवा रशियाच्या तरी कोणातनं. आता आपलं जे रिपोर्टिंग करतोय किंवा हे यात रशियाची बाजू कुठे येते? आपण सगळे बरोबर आहे ना. म्हणजे मग तुम्ही जो म्हणता तो तुम्ही बातमीच्या अंगाने म्हणता, मी राजनैतिक अंगाने म्हणत असेल. रशियाची बाजू आता कसं आहे ते कुठल्याही म्हणजे अन्याय करणारा आणि अन्याय ज्याच्यावर होतो तो, असे कुठलेही मुद्दे घेतले तरी अन्याय जो करतो त्याची सुद्धा काही बाजू असू शकते. पण एक नैतिक न्याय विवेक असायला हवा ना, तो माध्यमांकडून तो दिसतो की आत्ता ज्याला कारण म्हणतात त्याला प्रोव्होकेशन म्हणता येईल. असं युक्रेनने नक्की काय केलं होतं की रशियाला जाऊन त्यांची मुंडी मुरगाळावीशी वाटली? काहीच नव्हतं. त्यांची इच्छा काय होती? आम्हाला नाटो, आता तुम्ही सार्वभौम, आता फक्त भूगोलाची तुलना म्हणून या अर्थाने आहे की श्रीलंका आपल्या बाजूला आहे, बांगलादेश आपल्या बाजूला आहे. आता भारताची काही अबक जर भूमिका असेल तर आपल्या छोट्या देशांची आसपासची पण अबक असायला हवी असं आपण नाही म्हणू शकत. इच्छा व्यक्त करू शकतो. समजा ती तशी नसेल तर उद्या त्यांची काही आपण मुंडी मुरगाळू शकत नाही ना. पुतीन ते करतात. हा तात्विक त्यातला फरक आहे. आता श्रीलंका, आता NTPC सारखं अतिशय महत्त्वाचं काम श्रीलंकेला आपल्या देशात मिळालेलं होतं, श्रीलंकेच्या बंदर उभारणी आणि त्या, पण ते कंत्राट चीनला दिलं गेलं. तर तो लोकशाही देश, त्याचा तो निर्णय असं पण म्हणून आपण त्याचा स्वीकार केलेला आहे किंवा आणखी दुसरी काही कंत्राटं मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण श्रीलंकेच्या घरात घुसून आमचंच तुम्ही म्हणणं आहे का, असं केलेलं नाही ना. म्हणून तो म्हणजे आपण भले त्यावेळेला आपण इराकच्या बाजूने उभे राहिलो नसू,
पण आणि इराकने पाठिंबा दिलेला आहे आपल्याला. सद्दाम हुसेनने आपल्याला काश्मीरच्या प्रश्नावरती संयुक्त राष्ट्रामध्ये सभेमध्ये पाठिंबा दिलेला आहे. भारताची भूमिका म्हणजे ही जी मांडणी आहे ना की तो इराक सद्दाम हुसेन म्हणजे तो पाकिस्तानलाच मदत करणारा असेल, तसं झालेलं नाही. इराणनी पण पाठिंबा दिलेला आहे. पण हे मला असं वाटतं की अमेरिकेची जी काही प्रचार यंत्रणा आहे ना, त्यांचं यश आहे की त्यामुळं त्यावेळेला त्यांनी काय मदत केली वगैरे याच्यापेक्षा तो आपल्यासाठी सगळ्यांसाठी तो खलनायक झाला. त्याला त्याची अन्याय्य पद्धतीनं सत्ता तिथली उद्ध्वस्त केली, त्याला फासावर लटकवला, तर आपल्याला काही त्याचं दुःख झालं नाही, कारण आपल्यावर तो इतका प्रभाव अमेरिकन यंत्रणांचा होता. पण म्हणून आता आणि म्हणजे युक्रेनच्याच बद्दल बोलायचं झालं तर युक्रेन जर स्वतंत्र देश आहे तर त्याला हे स्वातंत्र्य आहे की नाही हा परत मुद्दा आहे. हाच मुद्दा आहे की त्याला हे स्वातंत्र्य तिथपर्यंतच मर्यादित आणि आहे. त्याचं म्हणजे त्यामुळं आपण त्यावेळेला जर चुकलो असू तर आता आपण पण कसं आहे की चुकांचं परिमार्जन हे दुसऱ्या चुकीने नाही होऊ शकत ना. आता तेव्हा अमेरिकेने भूमिका घेतली, वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन, तो ठराव मांडला, संयुक्त राष्ट्रामध्ये ठराव मांडला, आणि ज्यांनी तो मांडला आणि त्या भाषणाने तुझी माझ्यासारखे सुद्धा अनेक जण त्यावेळेला प्रभावित झाले होते. त्या कर्नल पॉवेलने नंतर माफी मागितली. माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक हा ठराव आहे आणि मला त्याचं पाप आहे, आज पाप हा शब्द वापरलाय त्याने. पण त्याच्याविषयी पुढे काहीच आपण बोलत नाही, हे माहितीच नसतं. त्यामुळे अमेरिका जेव्हा आता आव आणतं काहीतरी, तेव्हा त्याच्याहीकडे आपण म्हणजे आपण त्यांच्याहीकडे वाहवत नाही जावं. बरोबर. हे खरं. तू मगाशी जो शब्द वापरलास ना, तो सगळ्याचं केंद्रस्थान आहे, प्रचार. मग तो कुणाचाही असो, त्या प्रचाराच्या पलीकडे जाऊन बघण्याची आपली ताकद असायला हवी. ती आंतरराष्ट्रीय पातळीवरतीही असायला हवी आणि देशांतर्गत पातळीवरतीही असायला हवी. कारण प्रचाराला इतकं भुललं जातंय ना, आणि त्या प्रचाराचा कांगावा इतका सुंदर केला जातो, किती ते 2003 पासून ठराव, 2001 साली ते असेल, 1991 त्या काळातलं युद्ध असेल, तेव्हा तर असा प्रकार होता. म्हणजे थोरल्या बुश यांचे वडील सत्तेवर होते. अमेरिकन सुरक्षा यंत्रणा सांगतीये की अहो त्या सद्दाम कुवेतचा जेव्हा सो कॉल्ड कुवेतवरती हल्ला झाला तेव्हा काही सैन्याची हालचाल नाही आहे. पण नाही ते हालचाल आहेच असं आहे, आणि म्हणून त्यांनी तो हल्ला केला. आणि जनरल श्वार्झकॉफ म्हणून होते ज्यांनी तो लढाई केली, ते असं म्हणाले कुवेतमध्ये जर गाजरं पिकत असती तर काय आम्ही आलो नसतो मदतीला, इथे तेल आहे. मग तो देश निर्लज्जपणे ताकाला जाताना कधी भांडं लपवत नाही. मग आपण तात्विक भूमिकांमध्ये का अडकायचं, हा मुद्दा आहे. सर, याच्या सगळ्यामध्ये आता पुढे काय? कारण 2 चर्चा आतापर्यंत झाल्या, काही झालं नाही. हे दोघेही नेते असे आहेत की ते अरेला कारे म्हणतात. मग हे थांबणार कसं, थांबणार कधी, थांबेल की नाही हा प्रश्न आहे. नाही, मला जोडून सर, म्हणजे भारतावर काय परिणाम होईल, भारतातल्या सर्वसामान्य नागरिकांवर काय परिणाम होऊ शकतो या युद्धाचा? पहिलं याचं उत्तर अगदी सोपं आहे, कारण एक 10 ज्याला कमोडिटीज म्हणतात ना, त्या अशा आहेत ना की ज्याच्यामध्ये तुफान दरवाढ आहे. आपल्याला फक्त तेलाचंच दिसतंय, पण 10 अशा ज्या या सगळ्या परिसरातनं येतात, त्या सगळ्या अगदी गव्हापासनं वगैरे सगळे दरवाढ आहे. त्याच्यामुळे आपले परिणाम हे 1 तारखेला आपल्याला 1 नाही 10 तारखेला 1 तारखेला म्हणजे आपल्या खर्चाची जेव्हा बिलं द्यायची वेळ त्यावेळेला 1 तारखेला ते 10 पण नाही, 7 तारखेला शेवटचं मतदान आहे. त्याच्यामुळे 10 रुपये ते 20 रुपये किमान ते वाढवावं लागेल वगैरे वगैरे, ते सगळं आहे. पण यातला खरा मुद्दा हा असणार आहे की पुढे काय. आणि ह्याचं उत्तर मला असं वाटतं की जगात व्याक्षणाला कुणाकडेच नाही. सगळेजण अंदाज बांधतात. आणि एक अंदाज तर असा आहे की 2004 साली जे निवडून आलेले होते युक्रेनमध्ये, त्यांना अध्यक्षपदी बसवून ते बॉक्सर आहेत परत, म्हणजे ती गमतेशी. तर ते हे जुडोवाले ते बॉक्सर, असे सगळी गंमत आहे. तर त्यांना असा एखादा कठपुतळीला बसवून पुतीन माघार घेतील, कारण शेवटी त्यांना जिंकणं म्हणजे काय, तर आपल्याला जे करता येईल ते करता यायला हवं अशा स्वरूपाचे अधिकार मिळणं हेच अपेक्षित आहे ना. आणि तशाच पद्धतीनं ते संपेल. पण मला त्यातला जो दुसरा मुद्दा आहे ना, तो ज्याला आपण खूप दीर्घ पल्ल्याचा विचार म्हणतो किंवा मांडणी म्हणतो ना, तो असं जाणवतं की ही पुतिन यांच्या शेवटाची सुरुवात आहे, निश्चितपणे असेल ती. तो आज होणार, उद्या होणार, परवा होणार, हा मुद्दा फक्त तो कळायचा आहे. कारण ज्या पद्धतीनं त्यांनी केलं ना, ते रशियनांना पण त्याच्यात तुम्ही बघितलं का की ते जे जनमत घेतलं गेलं, त्याचे काही चाचण्या आल्या ना, त्याच्यात अनेकांना वाटत होतं की युक्रेनने आपल्याबरोबर असावं. पण आपल्याबरोबर असावं याचा अर्थ युद्ध करून त्यांची मुंडी मुरगाळून बरोबर घ्यावं का, तर त्याला नाही म्हणालेले आहेत. म्हणजे हे खूप छान आहे, हा फरक खूप छान आहे. आणि ज्या पद्धतीनं ह्या आर्थिक निर्बंध लादले गेलेत ना,
ते कंबर मोडणार आहेत. मला तर ना गिरीश, म्हणजे रशियाची युक्रेनच्या बद्दलची जी आत्ताची वागणूक आहे ना, ते म्हणजे एखाद्या मुलीनं नाही म्हटल्यानंतर ऍसिड फेकणारी जे असतात ना मवाली, की तुम अगर मुझको ना चाहो तो कोई तर बात ती नहीं. ना ती जी मानसिकता असते ना, की त्यामुळे ज्या पद्धतीनं आता उद्ध्वस्त केलं त्यांनी युक्रेन आणि जे चालू आहे तिथं, नाही, हे दुर्दैवी आहे, हे भयंकर आहे. म्हणून 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 त्या मगाशी तो जो मुद्दा होता ना तटस्थ, तर त्या जर्मनीच्या बुंडेस्टॅगमध्ये जी भाषणं झाली ना ती ऐकण्यासारखी आहेत. म्हणजे जर्मन भाषेत ती कळली नाहीत आपल्याला, पण त्याचा जो अर्थ तो प्रसिद्ध झाला आहे ना, त्यांनी सांगितलं की हा काय करू शकतो, हे याला 21व्या शतकात कोणी असं वागू शकतं का? म्हणजे ॲसिड टाकणं हे जर उदाहरण असेल तर इतका भयानक कोणी कसा विचार करू शकतो ना, तसंच आहे हे. आणि अशा नेत्याला आवरायलाच हवं. आणि जर परिस्थिती बदलत असेल तर तुमची भूमिकाही पण बदलायला मला असं वाटतं की पुतीननं बाकीच्या देशांना फार चांगलं जोखलं. म्हणजे नाटोतले जे म्हणजे बायडनलाही चांगलं जोखलंय त्यांनी आणि ह्या सगळ्याच देशांना, त्यामुळे ते काय काय करू शकतात. पण कसं आहे माहिती आहे का, की जेव्हा तुम्ही सभ्यांच्या बर्नार्ड रसेल यांचं खूप सुंदर वाक्य आहे की प्रॉब्लेम विथ द वर्ल्ड, असं त्यांचं ते सुरुवात आहे की व्हॉट इज द प्रॉब्लेम विथ द वर्ल्ड? प्रॉब्लेम विथ द वर्ल्ड इज दॅट इडियट्स आर कॉक शुअर अँड इंटेलिजंट कन्फ्युज्ड. विद्वान गोंधळलेले आहेत आणि हे मठ हवं ते करतायत. हा खरा जगाच्या समस्येचा भाग आहे. ते दिसतं ना, त्याने काही पुढचा मागचा विचार केलेला नाही आहे. पण ज्या वेळेला तर तुमचं स्विफ्ट प्रणाली तुमच्या देशातनं जर काढून घेतली, तुमच्या बँका आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यवहारच करू शकत नाहीत. हे तुम्ही नागरिकांना, स्वतःच्याच नागरिकांना संकटात टाकताय. पण असा कुठलाच विचार करायचा नसल्यामुळे अशा मंडळींचं जगणं खूप सोपं असतं. कारण विचार हा तसा परिघातच नसतो. या दोघांच्या पण व्यक्तिमत्वाचा ओझरता उल्लेख झाला, पुतीन आणि झेलेन्स्की. तर काय रसायन आहेत ही दोघी माणसं, लहानपणापासून कशी जडणघडण झाली आहे? कारण दोघे ज्या ताकदीनं उभे आहेत आता एकमेकांच्या समोर, ते खूप पुतीन म्हणजे यांचं हैराण करणारं आहे. मला नाही कौतुक वाटत ते. कारण ज्या पद्धतीने त्यांची जडणघडण आहे, अतिशय कंटाळवाण्या अंधार चाळीतलं त्यांचं बालपण, तिथे एका मजल्यावरती एकच स्वयंपाकघर होतं. ते ज्युईश त्यांचे शेजारी होता तो, तर ते आणि ते घर एकत्रच स्वयंपाक करायचे. घराला खिडक्याच नाहीत. अतिशय कष्टाचं बालपण आहे ते सगळं. ती सगळी साम्यवादाच्या रोमॅन्टिसिझमच्या काळात जन्माला आलेली पिढी आहे की समान शेती, मग ते वाटप करूया आपण वगैरे वगैरे. ते खूपच वाईट आहे. त्याच्यातनं त्यांचा तो हिंसक वृत्तीचा तो प्रादुर्भाव दिसतोय की सगळं बळकवायचं, अशात नाही. पण मला यांचं कौतुक निश्चितच आहे की ज्या पद्धतीनं तो माणूस उभा आहे, ती म्हणजे त्याच्यात ते जे विनोदी कलाकार होते, स्टँडअप कॉमेडियन वगैरे वगैरे होते, तर त्याच्यात त्यांना त्यावेळेला त्यांची भूमिका गाजलेली कुठली होती, तर मी अध्यक्ष झालो तर. आणि ते झाले ना, हे यातला मूळ मुद्दा कुठला माहिती आहे का, की ह्या आसपासचे देश आहेत ना, रशियासुद्धा, म्हणजे रशियाचा पुतीनवरनं आपण रशिया जोखता कामा नाही. रशियाचं म्हणजे बोरिस पास्तरनाकसारखा लेखक असेल, मॅक्झिम गोर्की असतील, हे खूप सौंदर्यवादी देश आहेत हे सगळे. म्हणजे त्यांची जगण्याची आसक्ती कलाक्षेत्र असेल, लेखन असेल, शिल्पकला असेल, आणि ह्या सगळ्याचं मूळ मग 15व्या शतकातल्या रेनेसामध्ये त्याचा फायदा घेतलेला वर्ग आहे. त्यांच्यात ती एक सांस्कृतिक जाणीवा आहेतच आहेत. त्यामुळे कुठला तरी छोटासा युक्रेनचा देशाचा नेतासुद्धा इतका छानपणे उभा राहू शकतो आणि नागरिकांचा विश्वास वाटू शकतो, हे कौतुकास्पद आहे ना. पण पुतीन यांची महत्वाकांक्षा होती असं वाटतं. म्हणजे उपमहापौर असतानाच किंवा त्यांच्याकडे KGBचं पद आलं किंवा अगदी जे राष्ट्राध्यक्ष पदापर्यंत, ह्या प्रत्येक गोष्टी त्यांच्याकडे चालून आल्या असं दिसतंय. म्हणजे जेव्हा मी तुमचं पुस्तक वाचतो त्यातही, तर त्यांच्या महत्वाकांक्षा होत्या किंवा त्यासाठी ते पडद्यामागे काही काम करत होते. ते करत होतेच ना, पण त्यांच्या महत्त्वाकांक्षेचं कौतुक आहे. मला काही ते पद नको आहे, तुम्ही म्हणत असाल तर मी घेतो बुवा, असं त्यांनी सातत्यानं केलेलं आहे. आणि अशा नम्रतेचा प्रभाव पडतोच ना. की मला नको आहे बाबा, पण आता काय तुमची इच्छा आहे म्हणून मी ते घेतो आहे, तसं त्यांनी ते सातत्यानं केलेलं आहे. आणि ते आल्यानंतर मात्र ती जी नियंत्रणं बसवलेली आहेत ती, म्हणजे जेव्हा ते लेनिनग्राडचे महापौर होते तेव्हा त्यांनी ज्या ताकदीनं ते सगळ्या व्यवस्था दाबल्या, ज्या बोरिस बरोजोव्स्की यांचा मगाशी उल्लेख केला, तिथे त्यांचा जो बंगला होता तिथे तो सायलेन्स झोनमधला वगैरे होता आणि तिथे ते वाहतूक, त्यांनी ते सगळं बदल करून टाकले ना त्यांनी त्यावेळेला. त्यामुळे हे सगळं केलेलं आहे. पुतीन दाखवतात तितकं वगैरे नियम वगैरे असं काही नसतं. मी भ्रष्ट नाही, अमुक नाही, तमुक नाही. परत त्यांचं यश आहे हे त्यांच्याविषयीच्या वदंता किंवा कथा यांचा प्रसार न होऊ देण्यामध्ये. मग त्यांच्या वैवाहिक जीवनाविषयीही खूप 3-1 वर्षापूर्वी खूप मोठे प्रवाद निर्माण झाले होते. त्यामुळे
माध्यमं नियंत्रित केली तुम्ही की बऱ्याच गोष्टी नियंत्रित करता येतात, हे त्यांनी अतिशय यशस्वीपणे दाखवून दिलेलं आहे. सर, जॉर्जिया आणि मॉल्डोवा जो आहे त्यांनी आता युरोपियन संघामध्ये सामील होण्याचा साठी स्वाक्षरी वगैरे केली आहे. एकीकडे जसं तुम्ही म्हणता आहात की पुतीन हे थंड डोक्याचे आहेत वगैरे, तसं जर बघायचं झालं तर एकूणच बघता किंवा मग ब्रिटनच्या ज्या परराष्ट्र सचिव आहेत त्यांनी देखील म्हटलं होतं की हा पूर्ण पुतीन यांचा अंत आहे वगैरे. तर एकूण बघायचं झालं तर यात जर का ही देश जर का आता सामील होणार असेल युरोपियन संघामध्ये, तर कुठेतरी युरोपियन संघ अडचणीत म्हणू शकतो आपण, कारण मला पुतीन नाही हे वाटत युरोपीय संघ अडचणीत येणार नाही. तर इस्टोनिया सारखा देश असेल किंवा जॉर्जियाचा उल्लेख केला, आपण आत्ता जॉर्जिया म्हणत असू, पण जॉर्जिया म्हणून काही पटकन लक्षात येणार नाही. पण एडवर्ड शेवर्धनाथचे नाव घेतलं तर अनेकांना डोक्यामध्ये घंटा वाजला, अरे म्हणजे अशी माणसं या देशांमधनं आलेली आहेत की ज्यांनी काहीतरी एक पातळीवरती आंतरराष्ट्रीय काम केलेलं आहे. त्यांच्या स्वातंत्र्य जाणीव, ते स्वातंत्र्याचं कसं असतं, एकदा तुम्ही दिलत ना, म्हणजे 10वीपर्यंत जसं आपल्याला पालक दाबून ठेवत असतात आणि 11वीत गेलं की कानात वारं शिरतं, ते परत वारं काढता येत नाही. ते तसं स्वातंत्र्याच्या भावनेचं आहे. तुम्ही दिलत की ते परत बाटलीमध्ये बंद करता येत नाही. तर या देशांना स्वातंत्र्य अनुभवता आलेलं आहे ना, आणि त्यांचे त्यांना फायदे होत आहेत. किंवा म्हणजे कझाकस्तान असेल, ताजिकिस्तान असेल, हे सगळे आसपासचे देश आहेत, त्यांना परत तुम्ही अशा पद्धतीनं दमनशाही नाही होऊ शकत. मग पर्याय काय असू शकतो, जशी पूर्वी सिएटो किंवा अशा ज्या काही संघटना होत्या नॅटोला प्रत्युत्तर देणाऱ्या, तशा स्वरूपाचा तुम्ही जर आंतरराष्ट्रीय संघ तयार करत असाल आणि ज्याच्यामध्ये तुमच्या प्रेरणा घेऊन तुम्ही सामील व्हा, तर तो मार्ग असू शकतो ना. यांचं कसं चाललंय, नाटू नाही तर तुम्ही फक्त माझ्या संघाचा भाग असायला, असं नाही होऊ शकत ना. सर, अजून एक प्रश्न म्हणजे आर्थिक विषयावर जर का बघायचं झालं तर चीनची जी आपली आशियाई बँक आहे त्यांनी देखील काही निर्बंध आता रशियावर आणि बेलारुसवर लावले आहेत. एकीकडे चीन ही भूमिका घेऊ शकतं आहे आर्थिक बाबतीत, पण भारत जेव्हा काहीच भूमिका घेत नाही अशा वेळी रशिया देखील त्याला वेलकम करत आहे. ह्याला आपण एका प्रकारे असं बघायचं का की हा छुपा पाठिंबा भारत एक प्रकारे रशियाला देतोय म्हणून? नाही, देतोच आहे ना. तर ताजी घटना कुठली आहे की त्याची अधिकृत वाच्यता झालेली नाही, पण कदाचित होऊ शकेल, त्याविषयीची बातमी पण येऊ शकेल. ते म्हणजे रशियाशी आता म्हणजे अमेरिकी निर्बंधांचा विचार करून रशियाशी आपण आता रुपयामध्ये आणि रुबलमध्ये व्यवहार करणं, हे झालं तर मग स्वातंत्र्य प्रेरणा वगैरे याला काही अर्थच नाही ना. आणि याच्यातही परत गंमत कशी आहे की आपण याच्यातही सातत्य आहे का, म्हणजे माझा मुद्दा कुठला मला अस्वस्थ करतो ना, सातत्य. आता इराणविषयी असा आपला करार आहे. इराणकडनं तेल घेतलं की तो एकमेव देश आहे असा की आपल्याला रुपयामध्ये व्यवहार करता येतो, आणि तो एकमेव देश असा नाही की आपल्याला 21 दिवसाचं क्रेडिट देतो, म्हणजे तुम्ही 21 दिवसांनी बिल दिलं तरी हरकत नाही. पण तिथे अमेरिका रागवतो म्हणून तो व्यवहारही आपण पूर्णपणे करत नाही ना. कारण अमेरिकेला इराणनी आपल्याला तेल विकायला नको आहे, त्यांना नको आहे म्हणून आपण तोही व्यवहार सोडतो ना. अणुकराराच्या संदर्भामध्ये असेल, तो इतका मोठ्या प्रमाणावरती आपण केला, पण त्याच्यात परत सातत्य नाहीच आहे ना. म्हणजे ज्यांनी त्यावेळेला त्या कराराला विरोध केला त्यांनी सत्तेवर आल्यानंतर त्याच कराराची अंमलबजावणी सुरू केली. हरकत नाही, भूमिका बदलली, पण एवढं करून जैतापूर होतंय का, त्याच्यात काही घडतंय का? तर ते एका ज्याला विम्याचं संरक्षण म्हणतात, अपघात झाला तर त्या एका मुद्द्यावरती त्या करार होऊन सुद्धा काही उपयोगच झालेला नाही आहे. कारण 2020 सालापर्यंत 2020 मेगावॅट वीज अणुऊर्जेतनं तयार करायची असं आपलं स्वप्न होतं. म्हणजे स्वप्नाची सुरुवातच अडचणीची होते, एवढंच स्वप्न आपलं मुळात ते. पण ते अजून 1/4 पूर्ण झालेलं नाही आहे ना, आणि त्याच्यासाठी काहीच आपण करत नाही. हे सातत्य हा विषय आहे. जी भूमिका आहे मग तशी ती रेटायला हवे, ते पण रेटत नाही आपण. सर, जसं युक्रेनने रशियावर हल्ला केला आणि रशिया जर युक्रेनचा घास घेण्यात यशस्वी झाला तर भविष्यात चीन तैवानवर असा हल्ला करू शकतो का? म्हणजे खरं तर G7 देशांना संधी होती की पुतीन यांना रोखून चीनला इशारा देण्याचा, पण त्यांनी ती दिली नाही किंवा ती गमावली. सगळ्यांचं म्हणणं तसंच आहे ना. म्हणूनच कालच अमेरिकेची एक मोठी तुकडी, म्हणजे माझी ज्याच्यामध्ये काही सत्ताधीश सुद्धा आहेत, ही तैवानमध्ये होती, आणि सगळ्यांचं म्हणणं तेच आहे. आणि तुम्ही एकाला यशस्वी करू दिलत ना तर दुसरा त्याच मार्गाने जाऊ शकतो ना. म्हणून म्हणजे हाच मुद्दा नाही की वाईटाचं एकदा भलं होतं असं दिसलं की दुसराही चांगला मार्ग सोडून तसा घेऊ शकतो ना. आता तर साऊथ चायना सीमध्ये ही जी बेटं आहेत,
फिलिपिन्सपर्यंत चीन येऊ शकतो, जपानपर्यंत चीन येऊ शकतो. तर थांबवायचंच नसेल आणि काहीच कुणाला करायचं नसेल तर हे शेवटी पुन्हा एकदा आपण विस्तारवादाकडेच जातो आहे ना. आणि त्याचं परत मूळ इतिहासामध्ये 1932 साली 33 साली जपानने चीनवर वेड्यासारखा हल्ला केला, त्यांचे खूप हाल केले. म्हणजे अगदी त्या कबुतरांना दाणे घातले आणि त्यातनं प्लेगच्या साथीच्या साथी पसरवल्या. तर त्याचं आत्ता या क्षणाला चीन तर त्याचं उलटं साधू शकत असेल आणि जपानला अमेरिका मदत करू शकत नाही म्हणून आपण वाटेल ते करू शकत असू आणि ते खपवून घेतलं जात असेल तर तोच संदेश याच्यातनं जातोय ना. हा घास घेतला जाणं, युक्रेन हा मुद्दा येत नाही आहे. या निमित्तानं या अशा ताकदींचा प्रभाव वाढणं आणि मग पुन्हा एकदा शस्त्रस्पर्धेकडे चाललो का आपण? 21वे शतक, बाकी समंजसपणा, सुसंस्कृतता काहीच नाही आणि याच मार्गाने जायचं का? मग काही बदल झाला असं म्हणताच येणार नाही ना. सर, पुतीन यांच्याकडनं जे जस्टिफिकेशन दिलं जातं, काही महिन्यांपूर्वीचा तो व्हिडिओ पण बराच व्हायरल होतो आहे की जर का अमेरिका मेक्सिकोच्या बॉर्डरवर जर का मिसाईल पार्क केले तर ते देश, दुसरे देश जे आहेत किंवा ज्या थोडे तुलनेनं महासत्ता आहेत, बलाढ्य देश आहेत, ते कसे रिॲक्ट होतील. तर तसं जर का तुम्ही युक्रेनचा वापर तसा करणार असाल तर मी मला पाहिजे तसं उत्तर द्यायला माझा अधिकार आहे तो. तर ही जर का त्यांची मांडणी असेल तर ती चुकीची आपल्याला कशी म्हणते? ती फसवी आहे. याचं कारण असं की मेक्सिकोला काही करायला अमेरिकेने नकार दिलेला नाही आहे ना. हे युक्रेनला नकार देतात आणि अमेरिकेचा जेव्हा संदर्भ देतो ना तेव्हा काही गोष्टींचं एक तात्पर्य आणि सार लक्षात घ्यायला हवं. अमेरिकेच्या आसपासचे सगळे देश हे साम्यवादी शक्तींचे होते. व्हेनेझुएला, तो तर अमेरिकेवर हल्ला करायला निघाला होता. व्हेनेझुएला, आता तू म्हणजे पुन्हा एकदा म्हणजे तुझा पगार काय, तू बोलतोस काय, पण व्हेनेझुएलाच्या अध्यक्षाला जे वारले अलीकडे, त्याला अमेरिकेला धडा शिकवायचा हल्ला करायचा होता. अमेरिकेने काही म्हणजे तो मुद्दा सोडून द्या. किंवा बोलिव्हिया असेल, अमेरिकेच्या आसपासचे दक्षिणी म्हणजे साऊथ, ते सगळे देश हे बरेचसे त्यातले कम्युनिस्ट आहेत ना. पण तिथे त्यांचा क्युबा असेल, पण तिथे अमेरिकेने असं केलेलं नाही ना. त्याच्यामुळे हे उदाहरण चुकीचं आहे. मेक्सिकोला समजा जर रशियाशी व्यवहार करायचा असेल, नाही, ते एक उदाहरण म्हणून असेल, पण आता माझा देश आहे तर मला अधिकार आहे. मला जर काही थ्रेट वाटत असेल तर मला जसं पाहिजे तसं मी त्याला डिफेंड नाही करणार का मी घाबरेल की ह्याच्या मागं ही 5 लोक आहेत, 5 देश आहेत, तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही कराल. उद्या तुम्ही युक्रेनचा वापर करणारच नाही त्याची काही गॅरंटी नाही. ती गॅरंटी कोण देणार? मला तुमच्यापासून थ्रेट वाटलं तर मला अधिकार आहे ना की मी डिफेंड करेल. कसं आहे ते, हे जर तत्व मान्य केलं ना तर कुठलीही गोष्ट मान्य होऊ शकते. मला तुमच्यापासून आता भीती वाटते तुम्ही माझ्यावरती काहीतरी हल्ला करणार म्हणून मी काही कृती करू शकतो का? मग हे जर तत्व मान्य केलं तर बांगलादेशातली अनेक कंत्राटं चीनला मिळालेली आहेत, श्रीलंकेमधली अनेक कंत्राटं चीनला मिळालेली आहेत. आपण त्यांच्यावरती हल्ला करणार का? तुम्ही चीनपासून आम्हाला धोका आहे, हे असं नाही असू शकत ना. आणि धोक्याची ही जाणीव किंवा कल्पना ही इतकी भविष्यवेधी असू शकत नाही ना. त्याचा वर्तमानाशी काही सांगड असायला हवी की नको. यांचं म्हणणं तुम्ही भविष्यात, आणि या क्षणाला हे कुठलाही देश आहे ना, कुठलाही शहाणा देश, म्हणजे थॉमस फ्रिडमन सारख्या पत्रकाराने ते 20-25 वर्षापूर्वी मांडलेलं तत्व आहे. तो असं म्हणालेला आहे की कुठलाही शहाणा देश हा युद्धाच्या भानगडीत पडत नाही. म्हणजे तुमच्याकडे वेडसरपणाची झाक असेल तरच तुम्ही युद्ध करू शकता, कारण ते अर्थव्यवस्थेला मारक असतं. त्यांनी जगाची जी अशी विभागणी केली की ज्याला अर्थप्रेरणेच्या मागे जाणारं ते जग आहे ते. आता अमेरिकेच्या वरती आपण म्हणतो, पण अमेरिकेचं 1860-65 साली त्या देशातली यादवी सोडली तर एकही युद्ध अमेरिकेच्या भूमीवर झालेलं नाही आहे ना. त्यामुळे तो आर्थिक प्रेरणा हा जर भाग असेल तर आता कोण युद्ध वगैरे या अर्थाने. युक्रेनला मग असे आपण सोप्या भाषेत त्याच्यात हवा भरली का? किंवा युरोपियन देश पुतीनला जोखण्यात कमी पडले का? त्यांना असं वाटलं नव्हतं की नाही पुतीन काय हल्ला करतील वगैरे, किंवा असं होईल, किंवा या स्टेजला येईल 8-10 दिवस किंवा आणखी माहिती नाही पुढचे काही दिवस, किंवा रणगाडे, क्षेपणास्त्र, पार सगळं युद्धच त्याला स्वरूप येईल, असं युरोपियन देशांनाही वाटलं नव्हतं का? किंवा मग युक्रेनला असं वाटलं की नाही हे सगळे आहेत, 5 जण म्हणतायत आपल्याला चल तर लढूया, अशी काहीतरी तिथं थोडीशी. दुसरा भाग त्यातला खराच आहे की हा खरोखरच हल्ला करेल असं कोणालाच वाटलं नसेल, कारण कोण हल्ली युद्धाच्या भानगडीमध्ये पडत नाही, कारण खूपच खर्चिक प्रकार असतो तो सगळा. पण पहिला भाग जो आहे ना तो असत्य आहे, कारण युक्रेनियन ते म्हणतातच येत नाही की अमेरिकेला नाही मदत दिली तर आम्ही मरू. तो अध्यक्षच म्हणतो तिथं. मगाशी त्या स्नेक आयलंडचा जसा तो उल्लेख केला, त्यांची तयारी आहे ना. आणि जो मरायला तयार असतो ना, मग तो दहशतवादी असेल किंवा देशासाठी करणारा असेल, त्याला तुम्ही काहीच करू शकत नाही.
म्हणजे तुम्ही आत्मघातकी ते बॉम्बचे जर बघितले असतील पोरं ती किंवा हे सुद्धा, तर 7-8 हजार सैनिक चालून येतात आणि हे फक्त 13 जण आहेत आणि काही आम्ही शरण जाणार नाही म्हणतात. आता ते शरण गेले नाही गेले तरी अंतिम निकाल काय आहे सगळ्यांना माहिती आहे, पण तरीसुद्धा ते नाही गेलेत ना. ह्या मला असं वाटतं की या भावनेचा आदर करायला हवा आणि ती काही चुकीची नाही. आम्हाला स्वतंत्रपणे जगू द्या, मला जर त्या युरोपशी व्यापार करायचा असेल तर तो करू द्या, त्याच्यात काही चुकीचं आहे असं नाही म्हणता येईल आपल्याला. खरं तर आपण आता म्हणतोय की पुतीन याच्या अंताची ही सुरुवात असू शकते अशा पद्धतीने शेजारच्या देशावर युद्ध लादणं. पण ती होणार कशी? कारण 2-2.5 वर्षापूर्वी त्यांनी ते कायद्यात बदल करून घेतले आहेत आणि आता ते मरेपर्यंत त्यांच्या पदावर टिकून राहू शकतात. मग अशा वेळी मिलिटरीचा कू किंवा असं, म्हणजे कारण उभरता एखादा नेता सुद्धा तिथे आपल्याला सध्या दिसत नाहीये. हो, तिथली परिस्थिती पण समोर आहेच कोण अशी आहे. पण अशातच बदल होतो आणि मला असं वाटत नाही, कारण पुतीनसुद्धा असे नव्हतेच ना स्पर्धेमध्ये. आणि कसं आहे ते नागरिकांच्या आता खरी कसोटीला सुरुवात होईल, कारण त्यांनी त्या आर्थिक निर्बंधांमुळे बँका केलेल्या आहेत, रशियनांना बाहेर नोकऱ्या मिळणं, व्यापार उदीम करणं, सगळ्यात अडचणी यायला लागतील ना. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तो एक रेटा असतो आणि रशियासारख्या देशामध्ये ना सत्तांतरं कधीच प्रेमाने आणि शांततेने झालेली नाही आहेत. ही बळाच्याच बळावर झालेली आहेत. अगदी स्टॅलिनचं उदाहरण असेल, त्याला बेरियानी मारला अशी त्यांचा जो संरक्षण मंत्री होता तोच म्हणाला होता की यांना मी धडा शिकवेन, कारण स्टॅलिन त्याला खूप अपमानास्पद वागवत होते. मार्शल टिटो हे नाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मार्शल टिटोनी त्याने ते पत्र पाठवलं होतं स्टॅलिन यांना, ते स्टॅलिन गेल्यानंतर सापडलं. मार्शल टिटोनी त्याच्यामध्ये असं लिहिलं की तू माझ्याकडे 2दा मारेकरी पाठवलेस, 2दा त्यांना परत जावं लागलं कारण मी तयार होतो या अशा प्रसंगाला, पण मी जर एक मारेकरी पाठवला ना तर परत त्याला दुसऱ्यांदा पाठवायची वेळ येणार नाही, असं त्यांनी पत्रात लिहिलं होतं स्टॅलिनला. आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी स्टॅलिन मेलेले आढळले. त्यांना सतत शांतपणे सत्तांतर करता आलेलं नाही, ब्रेझनेव यांना करता आलं नाही, चेरेन्को पदावर असतानाच गेले, क्रुशेव त्यांची अवस्था अशीच झालेली आहे. गोर्बाचेव यांना सुद्धा ते सुट्टीवर असताना तो एक वेगळा त्यांच्या विरोधातला एक ज्याला बंड म्हणतात ते झालेलं आहे. त्याच्यामुळे यांची सुद्धा सत्तांतराची वेळ इतकी सहज आणि शांततेत होईल असं असणार नाही. काहीतरी तो रशियाचा जो एक गुण आहे तो मला असं वाटतं फ्रॉम द रशिया विथ लव म्हणतात, तर तसा तो कोणीतरी हरीचा लाल उभं राहीलच ना तिकडे. युक्रेनवरती हल्ला जो झाला आहे त्याच्यामागे अनेक कारणं म्हटली जातात. तसं त्यातलं एक कारण असं आहे की युक्रेनमध्ये खूप मोठी खनिज संपत्ती आहे आणि त्या खनिज संपत्तीवर रशियाचाही डोळा आहे आणि अमेरिकेचाही डोळा आहे. त्यामुळे अमेरिका युक्रेनला मदत करत आहे आणि रशियालाच ते नको आहे आणि रशियाला तो सगळा खनिज संपत्तीवरती ताबा मिळवत आहे. जसं अमेरिकेने इराकमधल्या त्या तेल साठ्यावरती ताबा मिळवला होता. तर ही त्यामागची जी पार्श्वभूमी आहे, तर खरी गोम हीच आहे का की तिथला खनिज संपत्ती हा वादाचा मुद्दा आहे? ते कुठली संपत्ती असलेल्या देशाच्यावरती आणि तो जो लहानसा असेल तर अनेकांचे डोळे असतातच ना, कारण साहजिकच आहे ते मलाच असायला हवं. आणि ह्याच्यात तर ऊर्जेचा मुद्दा आहे, बॉक्साईट मोठ्या प्रमाणावरती आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तो तर भाग आहेच, म्हणजे ते तर उघड आहे. म्हणजे फक्त त्यातला मगाशी जर्नलिस्ट शॉर्ट्सकॉफ यांचं नाव घेतलं, ते उघडपणे म्हणतात ते आम्हाला तिथनं तेल मिळते म्हणून आम्ही कुवेट वाचवायला आलो, नाही तर 10,000 किलोमीटर आम्ही कशाला तुमच्या देशाला वाचवायला येऊ. त्यामुळे युक्रेनमध्ये हा भाग आहे, ते युक्रेनलाही माहिती आहे, रशियालाही माहिती आहे. पण आपण त्या देशाच्या काही भावना आहेत किंवा नाही हे गृहीत धरून चर्चा करतोय. युक्रेनला काय वाटतं हा यातला महत्त्वाचा मुद्दा असायला हवा ना, की मला माझ्या पद्धतीनं जगायचं असेल, मी अमेरिकेला विकू शकत असेल, मी रशियाला विकून किंवा मी युरोपला विकेन, तो अधिकार नाकारला जातोय हा यातला महत्त्वाचा मुद्दा वाटतो. तुम्ही मगाशी एक मुद्दा असा मांडला की युद्ध हे म्हणजे बलशाली असतात ते युद्ध करतात आणि जे हे कमी ताकदीवान असतात त्यांच्यावरती ते हल्ला करण्याचा प्रयत्न करतात. 1971 किंवा 1967 आपली जी पाकिस्तानबरोबर युद्ध झाली आणि आपण पाकिस्तानचे 2 तुकडे गेले, त्याच्याकडे तुम्ही कसं बघता मग ह्या नाही, तो आपण त्या युद्धात ओढले गेलो ना, कारण मुळात तो मुद्दा होता म्हणजे बांगलादेश स्वतंत्र करणं हा त्याचं ज्याला काय म्हणता येईल मराठीतला आडपैदास ही होती ना. मुळात पाकिस्तानच्या त्यावेळेला जर तुम्ही पत्रव्यवहार बघितलात, प्रचंड मोठ्या प्रमाणावरती स्थलांतरित यायला लागले, त्यांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला, एवढं आपण पुसू शकत नव्हतो. आपण त्यावेळेला सुद्धा अमेरिकेला विनंती केली होती ना की हे तुम्ही प्रश्न मिटवा, आणि त्याच्यातनं ते झालेलं युद्ध आहे ना. त्याच्यामुळे त्याची तुलना इथे नाही होऊ शकत. असे की आपण काही हजार किलोमीटर दूरवर बसलोय आणि याची चर्चा करतोय, ही सगळी परिस्थिती पाहतोय.
इच्छा इतकीच आहे की हे सगळं वेळेत थांबावं, कारण उद्या ना आज कधी ना कधी आपल्याला पण त्याचे खूप वाईट परिणाम भोगायला लागतील. थोडासा क्लिष्ट मुद्दा आहे, न आवडणारा मुद्दा आहे, पण तुम्ही खूप सोप्या भाषेत समजावून सांगितलं की परिस्थिती काय आहे आणि पुढे काय कदाचित होऊ शकतं. सर, आभार आपले, आपण आज आलात आणि वेळ दिलात त्याबद्दल. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.